नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं स्वागत करते। तर आताच माझ्या हातात हिंदी संयुक्तचा पेपर आला आहे। पेपर सोपा होता। जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला असेल तर तुम्हाला अतिशय सोपा गेलाच असेल। तर आपण त्याचे आन्सर्स कसे आहेत ते पटकन बघून घेऊया। पहिला जे पॅरेग्राफवरती आन्सर्स आहेत ते अशा प्रकारे आहेत। वर्ण चगेहुआ, नाक भारी, ओठ मोठे सुडौल आणि मुख चौडा। हे आन्सर्स तुम्हाला इथे ह्या पॅरेग्राफमध्ये सगळे आहेत दिलेले। आणि नंतर लिंग पण तुम्हाला सगळे पॅरेग्राफ जर केला असाल, शब्दसंपदा बघा म्हणून सांगितलेली त्याप्रमाणे केला असाल तर हेही आन्सर्स तुमची चुकणार नाहीत। दृष्टी स्त्रीलिंग, अभिवादन पुल्लिंग, आख स्त्रीलिंग, व्यक्तित्वाबद्दल स्त्रीलिंग आणि पुल्लिंग असं दोन्ही येतं, त्यामुळे इथे जरा कन्फ्युजन आहे। जर तुम्ही काही लिहिलेलं असेल तर कदाचित ह्याचा तुम्हाला मार्क देतील, किंवा बुकमध्ये काय असेल ते रेफर केलात तरी चालेल त्या ठिकाणी। बाकी हे तुम्हाला स्वमत लिहायचं होतं, ते तुम्ही लिहिलाच असाल। इथे मी आन्सरची पुढच्या पॅरेग्राफमधल्या पहिल्या क्वेश्चनच्या आन्सर अंडरलाईन करून ठेवली आहेत। पशुओं को जोड़कर भीतर तैरने छोड़े जाते हैं। पशु अपनी गंदगी तालाब में छोड़ते हैं। गांव की दूसरी गंदगी तालाब में आती है। नदियों के कारखानों की गंदगी, शहर के गंदे नाले का पानी छोड़ना, हे सगळी कशाची कारणं आहेत तर पाणी का अशुद्ध होणं, यातली कुठलीही दोन तुम्हाला इथे लिहायची होती। त्यानंतर लिंग बदलायचं होतं, वचन बदलायचं होतं। बिमारिया बीमारी, नदी नदिया, अशा प्रकारे विलोम शब्द शहरच्या अपोजिट गाव, भीतरच्या अपोजिट बाहर। त्यानंतर परत तुम्हाला स्वमत लिहायचं होतं। हाही तुम्हाला जो पद्य आलेला तोही सोपा होता। इसका मसुंबा सप्पल हो गया, इथेच आन्सर आहेत सागर। इसने श्रृंगार किया, इथेच आन्सर आहे धरती। सौदी सी सुगंध इसने बोली, सगळी आन्सर्स इथे आहेत। माटी आणि पावस का मधुमा सिंह बडाता है, आत्मविश्वास। आणि परत सरळ अर्थ लिहायचा होता, तेही तुम्हाला मी करायला सांगितलेलंच होतं ऑलरेडी। आणि हे पण सोपं आहे। कृष्ण का निरंतर गुणगान करने वाले कोण कोण आहेत तर गणेश असं व्यवस्थित लिहायचं। महेश, दिनेश आणि शेरसेहू, अशा प्रकारे ह्याची नावं तुम्हाला लिहायची होती। त्यानंतर परत सरळ अर्थ लिहायचा होता। आणि इथे मानवी वर्तणूक हे पण तुम्हाला मी सगळे बघून जायला सांगितलेले, तर त्याची आन्सर्स अशी आहेत, दृष्टी आणि बुद्धी। त्यानंतर ह्यावरनं तुम्हाला वाक्य तयार करायची होती, तीही तुम्ही केली असाल। आणि अंडरलाईन करायचं हे वापरल्यानंतर तुम्ही। आणि नंतर मग तुम्हाला हे करायला सांगितलेलं मी, ह्यापेक्षा हे सोपं जातं, हे केलं असलं तरी चालेल। अहम अधिकार अहंकार, हा पण व्यंजन आहे आणि हा पण व्यंजन स्वर आहे, म्हणजे ही कुठली संधी झाली, व्यंजन संधी झाली। ह्याचे क्ल्यू मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत। हे उम अधिक एश वगैरे येणार आणि हा स्वरसंधी असणार। नंतर मग मुहावऱ्यामध्ये तुम्हाला हेच करायला सांगितलेलं मी। आधी चक्कर काटणं आणि डेरा डालना दोन्ही वाचून घ्यायची। समाचार पत्र के पन्ने एक दूसरे से जुदा होकर पूरे डिब्बे के फेरे लगाने लगे। मग काय होणार, फेरे लगाण्याच्या ऐवजी चक्कर काटणे लगे, आणि चक्कर काटणे लगेला अंडरलाईन करायचं होतं। हां, या आहे शेवटी म्हणजे कुठला भूत आहे, सामान्य भूतकाळ, हेही तुम्हाला मी सांगितलेलं ऑलरेडी। नंतर मग सामान्य भविष्यकाळाला ग येणार, मग इनाम तो मैं दूंगा, अशा इनाम तो मैं तुझे दूंगा, अशा प्रकारे होणार ते। आणि अपूर्ण भूतकाळ करायचा होता। वह आदमी उन बच्चों को कुछ बोल नहीं रहा था, फक्त हैचा था करायचा होता। एवढाच फरक केला की तुम्हाला 1 मार्क मिळणार। पुढे हे कुठल्या प्रकारचं वाक्य आहे, सरळ वाक्य आहे आणि प्रश्न बनवायचा होता। क्या चित्रकला का माध्यम आपने चुना, किंवा असं पण म्हणू शकतो, चित्रकला का माध्यम क्या आपने चुना, कसंही लिहिलं तरी चालेल, शेवटी प्रश्नचिन्ह। आणि अशा प्रकारे हे सगळं ग्रामर तुमचं मी व्यवस्थित 2 दिवस करून घेतलेलं। पत्रलेखन हे तुम्हाला फॉर्मॅट सांगितलेला कसा लिहायचा तो। त्यानंतर कहाणी लेखनला विज्ञापन आलेलं ह्यावेळी, अथवा म्हणजे प्रश्न बनवायला नाही आलेलं तुम्हाला। मग विज्ञापन पण तुम्ही मराठी आणि इंग्लिशच्या पेपरमध्ये माहिती आहे तुम्हाला कशा प्रकारे लिहायचं ते। आणि हे पण सोपे होते दोन्ही, विज्ञान के चमत्कार आणि बेरोजगार की आत्मकथा।
आणि कहाणीचं पण आपण प्रॅक्टिस ऑलरेडी घेतलेली, हेडिंग. मग हे सगळे मुद्दे तुम्ही कवर करायचे होते आणि शेवटी तात्पर्य लिहायचं होतं. मग 4पैकी 3 मार्क तर तुमचे इथले कन्फर्म होणार जर तुम्ही हेडिंग दिला, तात्पर्य दिलं आणि मधली बॉडी व्यवस्थित लिहिली तर, आणि फक्त सगळे पॉईंट कवर केले तर. आणि 1 मार्क तुमचं नॉलेज तुम्ही एक्स्ट्रा काय घातलं त्याच्यावरती असणार. म्हणजे अशा प्रकारे हा हिंदी संयुक्तचा पेपर इझी होता. धन्यवाद.